इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. सोलापूर शहरामधील फौजदारच चोर निघाल्याची माहिती समोर आली आहे. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने तब्बल 28 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आता पोलिसांसह तिघे अटकेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की बाजारभावापेक्षा 5,000 रुपये प्रति तोळा कमी दराने सोने देण्याचे आमिष दाखवून सोलापूरमधील भामटाने सांगलीच्या एका शेतकऱ्याची 28 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता या गुन्ह्यात चक्क एका सहाय्यक पोलीस निरीक्षक सहभागी असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासह तिघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोलापूर शहर पोलीस दलातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहाय्यक फौजदार अतुल सिद्धरामप्पा न्यामने वय वर्ष 55 राहणार उत्तर कसबा, लखन रामचंद्र ठोंबरे वय 34 राहणार विटा सांगली आणि हरिमोहन केकडे वय 50 राहणार वैराग बार्शी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी लखन ठोंबरे व हरी केकडे यांच्यावर यापूर्वी खून, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमर सुनील तुपे वय 30 राहणार खानापूर यांच्या घरी लग्न होते. त्यासाठी त्यांनी सोने खरेदी करायचे होते. आरोपींनी त्याला प्रतितोळा 5,000 रुपये स्वस्त सोने देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून 28 लाख रुपये घेतले. यापैकी 6 लाख रुपये ऑनलाईनद्वारे तर 22 लाख रुपये रोख घेतले. नंतर जानेवारी ते एप्रिल 26 दरम्यान आरोपींनी अमर व त्याच्या मित्राला सोलापूर रेल्वे स्टेशन आणि विश्व हॉटेल परिसरात बोलावले. तेथे सोने देण्याचे नाटक केले, पण ऐनवेळी पोलिसांची गाडी आली व ती लखन व हरी या दोघांना सोन्यासह घेऊन गेली. त्यामुळे अमरचे पैसेही गेले व सोनेही मिळाले नाही. या प्रकरणी अमरने पोलिसात तक्रार दिली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी तपास केला. त्यात सहाय्यक फौजदार अतुल सिद्धरामप्पा न्यामने हा त्यावेळी पोलिसाची गाडी घेऊन तेथे आला व त्याने इतर 2 आरोपींना पकडून नेण्याचे नाटक केले. नंतर हे तिघेही पैसे व सोने घेऊन फरार झाले. या टोळीत रितेश कांबळे, एक महिला, मास्क घातलेला मुलगा व इतर साथीदारांचा समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फसवणुकीची रक्कम जप्त करण्यासाठी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली होती, पण न्यायालयाने 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी, ट्युशन क्लासेस फॉर यूकेजी टू 12th स्टँडर्ड, प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा, डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.